देशभर सर्वत्र एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यामागचा सरकारचा खरा हेतू, त्या समितीला या कामासाठी ज्या चौकटी आखून दिल्या आहेत त्यावरूनच उघडा पडला आहे. समितीला घातलेली पहिलीच अट अशी होती की समितीने एकाच वेळी निवडणुका घेण्याबाबत तपासणी करून शिफारसी घ्याव्यात. म्हणजेच समितीला दिला गेलेला अलिखित आदेश असा होता की देशातील 28 राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभेसह केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका एकाच वेळी घेणे व्यवहार्य आणि शक्य आहे, अशी या समितीने शिफारस करावी. एकाच वेळी निवडणुका घेणे ही कल्पना अयोग्य किंवा चुकीची आहे किंवा तसे केले जाऊ नये अशी शिफारस करण्याचा अधिकार या समितीला नव्हता. त्यामुळे समितीने तिला दिला गेलेला आदेश निष्ठेने पार पाडला असे म्हणता येईल. परिच्छेद. या समितीची रचना पाहिली की त्यात कोणाही तज्ज्ञांचा समावेश नव्हता, हे लगेचच लक्षात येते. समितीच्या अध्यक्षांसह 8 सदस्यांमध्ये केवळ एक घटनातज्ज्ञ होता. आणखी एक सदस्य संसदीय कार्यपद्धतीमध्ये पारंगत होता, परंतु त्याचा कायद्याचा तेवढा सराव नव्हता किंवा त्याने कायदा कधी शिकवला नव्हता. दोघे राजकारणी होते आणि एक आधी सरकारी अधिकारी होता आणि आता तो राजकारणी झाला आहे. तिघांनी प्रदीर्घ काळ सरकारी नोकरीत घालवला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अध्यक्षपदी नियुक्ती ही केवळ शोभेपुरती होती. समितीमध्ये वजनदार नाव असावे एवढाच त्यामागचा हेतू असावा. एकूण या समितीत घटनातज्ज्ञांचा समावेश नव्हता हे नक्की. परिच्छेद. समितीने अपेक्षेप्रमाणे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका 5 वर्षांतून एकदा एकाच वेळी घ्याव्यात, अशी शिफारस केली आहे. माझ्या माहितीनुसार अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जर्मनी यांच्यासारख्या कोणत्याही मोठ्या संघराज्यीय आणि लोकशाही देशात अशी उदाहरणे नाहीत. अमेरिकेमध्ये प्रतिनिधीगृहाच्या निवडणुका 2 वर्षांतून एकदा घेतल्या जातात. अध्यक्ष आणि राज्यपाल पदाच्या निवडणुका 4 वर्षांतून एकदा घेतल्या जातात. विशेष म्हणजे या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जात नाहीत. सिनेटच्या निवडणुका 3 द्वैवार्षिक चक्रांमध्ये 6 वर्षांच्या कालावधीत घेतल्या जातात. अलीकडेच थुरिंगिया आणि सॅक्सनी या जर्मनीच्या 2 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. या राज्यांच्या स्वतःच्या निवडणूक वेळापत्रकानुसार घेतल्या गेल्या. त्यांचा जर्मनीच्या संसदेच्या निवडणूक वेळापत्रकाशी काहीच संबंध नव्हता. परिच्छेद. कोविंद समिती जे मांडू पाहत होती ते संघराज्याच्या संसदीय लोकशाहीच्या विरोधात होते. संसदीय लोकशाहीत निवडून आलेले सरकार लोकप्रतिनिधींना रोजच्या रोज जबाबदार असते आणि कार्यकारिणीसाठी कोणतीही खात्रीशीर मुदत नसते. राजकीय प्रारूपाच्या या निवडीवर संविधान सभेत तपशीलवार चर्चा झाली होती. संविधान निर्मात्यांनी अध्यक्षीय प्रणाली ठामपणे नाकारून संसदीय प्रणालीची निवड केली, कारण भारतातील वैविध्यासाठी संसदीय प्रणाली अधिक योग्य आहे, असा त्यांचा विश्वास होता. स्टॉप.